झाल्यावर आईंनी भरीत असं 5 मिनटं झाकून ठेवलंय. 5 मिनटं झाल्यावर भरीतचं आपण असं हे बघूया, स्ट्रक्चर बघू किती छान दिसत आहे. नमस्ते, कसे आहात सगळे? आज आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत. वांग्याचा सीझन सुरू झालेला आहे. अशी मोठी वांगी आपल्याला घ्यायची आहेत. जळगावची वांगी ही अशी पांढरी हिरवी असतात. अशी छोटी वांगी आपल्याला घ्यायची नाही. अशी मोठी पांढरट लांबट हिरवी वांगी आपल्याला घ्यायची आहे. तसेच कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेत आहे. वांगी आता डायरेक्ट गॅसवर भाजायला ठेवली आहे. वांगं असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. लसूणची एक गड्डी सोलून घेतली. काही पाकळ्यांची सालं फ्लेवरसाठी तसेच ठेवले. कांद्याची पात घेताना कोवळी लुसलुशीत कांद्याची पात घ्यायची आहे. इकडे दुसरी तयारी सुरू होत आहे. भरपूर साऱ्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण. गॅसवर आणखी दुसरं वांगं पण भाजलं जात आहे. तव्यावर कांद्याची पात चिरून टाकली आहे. मिरच्या भाजून घेतल्या ना? हो, मिरच्या पण त्याच्यातच आहे. आता ते वेगळं वांग्याला गॅस खाली धरले. त्याच्यावरचं ते जळालेलं निघून गेलं आणि काही साल हाताने काढलं आणि ह्या मधला लगदा असा ठेवला. तसेच कढईत तेलही ठेवलं. जास्त तेल आम्ही वापरत नाही. त्यानंतर मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं, कढीपत्ता वाटलेलं वाटण याच्यात टाकलं आहे. सोबतच कांद्याची पात पण टाकून घेतली. आता चांगलं परतून घेत आहेत आई. चांगलं परतून घेतलंय. आता हे भरीत वांग्याचं स्मॅश केलेलं गॅस कमी करायचं का? नाही, फुलवर. इतकं छान वास येतोय नाही. आमच्या आईंच्या हाताला खूप खमंग पदार्थांची चव आहे. अगदी सुगरण आहेत त्या. प्रत्येक पदार्थ खूप छान आणि चवदार असतो आणि मी गेल्यावर ते माझे खूपच लाड करतात. काय करू आणि काय नको असं त्यांना होऊन झाल्यावर आईंनी भरीत असं 5 वांगी मिनटं घ्यायला झाकून बाजारात ठेवलंय. गेलो तेव्हा त्या वांगीवाल्या मावशी भरीत बोलल्या, आपण तुमची मुलगी आहे का? असं हे बघूया, स्ट्रक्चर बघू किती छान दिसत आहे. गरमागरम वांग्याचे भरीत तयार झाले आहे.